दुसरा देऊ का करून? देऊ का? मृण्मयी तुला सांगते, आमच्या काळात आम्ही दिवसभर स्वयंपाकघर सांभाळलंय. हो, ते पण डोक्यावर पदर घेऊन. तुझ्या आईला कधी ते जमलंच नाही. अगं जमणारच नाही तिला. आता सकाळी 5ला उठून स्वयंपाक करून शाळेत जायचं, घरी आल्यानंतर घरची कामं, साफसफाई, मग बाजार आणि तुझं औषध पाणी आलंच. हे, पदर खोचून संपूर्ण घर चालवते तिच्या पगारावर. पण डोक्यावर पदर घेत नाही ते चुकतंय तिचं. हो ना, चुकतं तिचं. आणतो 5 चटणी पिते. नको नको अगं आण इथे. अगं नको ग. 5 चहा अगं नको कशाला दे. नको नको. मुलींनी एवढा चहा प्यायचा नसतो. अगं पण 5 झाला होता ना. 5 झाला ना चहा. कशाला एवढं बोललीस राणींना? आई, तू कधीच का नाही बोलत? काही लढाया लढण्यासाठी नसतात म्हणा. मग आपण कधी जिंकायचंच नाही. बायका जिंकण्यासाठी नाही, जगण्यासाठी लढतात.